नमस्कार बंधू भगिनींनो, किडनी विकारावर संजीवनीचे काम करणारी वनस्पती म्हणजे गोखरू। गोखरू या वनस्पतीलाच गोक्षूर असेही म्हणतात, तर काही ग्रामीण भाषेमध्ये या वनस्पतीला सराटा असेही म्हटले जाते। ही वनस्पती साधारणपणे माड रानावर दिसून येते। ही वनस्पती दिसायला जरी लहान असली तरी आयुर्वेदिक गुणाच्या दृष्टीने अत्यंत महान असते। आयुर्वेदामध्ये तयार करण्यात येणाऱ्या विविध रोगावरील आयुर्वेदिक औषधामध्ये गोखरू या वनस्पतीचा सहभाग हा अत्यंत मोलाचा असतो। किडनीच्या सर्वच विकारावर ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे। गोखरू या वनस्पतीच्या उपयोगाने कोणकोणत्या शारीरिक व्याधी दूर होऊ शकतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मूत्रपुच्छ हा एक किडनीचा विकार आहे। या विकारामध्ये मूत्र विसर्जन करताना खूप कष्ट व वेदना होतात। या विकारावर उपचार करण्यासाठी गोखरू आणि काकडी बी दोन्ही समप्रमाणात घ्या, त्याचे चूर्ण बनवा आणि नियमितपणे 1 चमचा सकाळी व 1 चमचा संध्याकाळी पाण्यासोबत घ्या। मूतखडा हा सुद्धा एक किडनीचाच विकार आहे। मूतखडा या विकारावर उपचार करण्यासाठी गोखरू, काकडी बी, कुळीथ याला ग्रामीण भाषेमध्ये फुलगे असे म्हणतात, कुळगुबी व पाषाणभेद वनस्पती या 5 प्रकारची औषधी द्रव्ये एकत्र करा, त्याचे भरड चूर्ण करा आणि त्या भरड चूर्णापासून काढा तयार करा। हा काढा साधारणपणे अर्धा ते 1 कप काढा 2 वेळा घ्या, सकाळी 1 वेळेस व रात्री 1 वेळेस। धातुदोष व शुक्रदोष अशा विकारावर गोखरू ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे। शुक्रदोष दूर करून शुक्रवर्धन होण्यासाठी गोखरू, शतावरी, अश्वगंधा, सफेद मुसळी व कवचबी हे सर्व समप्रमाणात घ्या व त्याचे चूर्ण बनवा। हे तयार झालेले चूर्ण 1 चमचा सकाळी व 1 चमचा संध्याकाळी गायीच्या दुधासोबत घ्या। असा उपचार काही दिवस घेतल्यास धातुदोष व शुक्रदोष नाहीसे होतात व शुक्राचे वर्धन भरपूर प्रमाणात होते। गोखरू हे वातशामक आहे। संधिवातावर गोखरूचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो। गोखरू, रासना, एरंडमूळ व गुळवेल हे सर्व समभाग घ्या, त्यांचे भरड चूर्ण करा आणि या भरड चूर्णापासून काढा तयार करा। या काढ्यामध्ये थोडेसे सुंठ चूर्ण मिसळा आणि नियमितपणे सकाळी व संध्याकाळी 20 मिली काढा घ्या। यामुळे संधिवात नाहीसा व्हायला मदत। जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमचे येणारे पुढील व्हिडिओज आपणास पाहता येतील। धन्यवाद।